नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ ऑल इन वन यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर मैत्रिणींनो, कशा आहात? मजेतच असाल. तर मी आज तुम्हाला असा व्हिडिओ घेऊन आले आहे की दिवाळीमध्ये आपण कोणत्या दिवशी कशाची पूजा करायची, कोणता नैवेद्य दाखवायचा, ती पूजा कशी करायची याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर मैत्रिणींनो, आता आपल्याला माहितीच आहे दिवाळी थोड्याच दिवसात आली आहे, जवळ आली आहे. तर दिवाळीचा खरी सुरुवात ही वसुबारस या सणापासून होते. दिवाळीची खरी सुरुवात ही वसुबारस या सणापासून होते. तर या दिवशी आपण गाय वासराचे पूजन करतो. तर या दिवशी गायीच्या पायावर पाणी टाकून, गाय आणि वासराच्या पायावर पाणी टाकून हळदी कुंकू लावून त्यांची पूजा केली जाते. तसेच त्यांना नैवेद्य दिला जातो. आता तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने करतात ते मला माहिती नाही, परंतु शास्त्रोक्त पद्धत काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर मैत्रिणींनो, वसुबारस या दिवसापासून खरी दिवाळीची सुरुवात होते. या दिवशीपासूनच आपण घरामध्ये पणत्या लावायला सुरुवात करतो. तसेच अंगणामध्ये रांगोळी काढण्यासाठी सुरुवात करतो. आणि या दिवसापासून अभ्यंग स्नानाला देखील सुरुवात केली जाते. या दिवशीपासूनच उटणे वगैरे लावून अभ्यंग स्नान केले जाते. तसेच घरातील जे माणसे आहेत त्यांना या दिवसापासून त्यांच्या कानामध्ये तेल टाकले जाते. तसेच त्यांचे वसुबारसपासून ते बलिप्रदापर्यंत औक्षण देखील केले जाते. तुम्ही करतात की नाही मला माहिती नाही, परंतु जी शास्त्रोक्त पद्धत आहे आणि जी मी करते ती मी तुम्हाला सांगत आहे. तर आणि वसुबारसच्या दिवशी संध्याकाळी गाई वासराचे पूजन करून त्यांना बाजरीची भाकरी, गवारच्या शेंगा याचा नैवेद्य दिला जातो. तसेच उडदाचे वडे देखील तुम्ही त्यांना खायला देऊ शकतात. तर मैत्रिणींनो, ही झाली वसुबारस त्याची पूजा कशी करायची त्याची माहिती. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मैत्रिणींनो, पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा.